एक सिन्सिअर आणि रेग्युलर सेल्फ प्रॅक्टिस असणं खूप गरजेचं आहे. सो यू गो फॉर डिरेक्टली योगा थेरपी कोर्स. स्टार्ट विथ बेसिक टीचिंग, जनरल योगा टीचिंगनी स्टार्ट करावं. मग त्यासाठी तुम्ही देर आर नंबर ऑफ सर्टिफिकेशन्स अवेलेबल फॉर दॅट. देर आर 200 hours, 300 hours. त्यामध्ये काही चुकीचं नाही आहे. बेस्ट प्रोफेशन फॉर मी. तुमच्यामध्ये स्वतःमध्ये काय गोष्टी असायला पाहिजे, काय हॅबिट्स असायला पाहिजेत जेणेकरून तुम्ही हे ठरवू शकता की नाही आय कॅन गो विथ दिस. करेक्ट. योगा थेरपी इज नॉट फॉर पीपल हू वॉन्ट इमर्जन्सी क्लिनिकल अटेन्शन. इमर्जन्सी जिथे असते तिथे पर्सन हू इज प्रॅक्टिसिंग योगा or are willing to start with yoga practicing but giving good time and effort to it. And it's a very rewarding career for sure if you have that quality of providing value or providing solutions for people's health condition. हॅलो एव्हरीवन, वेलकम टू ऑन बिकमिंग विथ प्रियांका. आजच्या एपिसोडमध्ये आपण एक खूप वेगळ्या आणि ग्रोईंग फील्ड आणि प्रोफेशनबद्दल बोलणार आहोत, योगा ॲज अ करिअर. आजही खूप पॅरेंट्स आणि स्टुडंट्सला असं वाटतं की योगा म्हणजे फक्त हॉबी आहे आणि करिअर नाही. बट द रियालिटी इज व्हेरी डिफरंट. आज आपल्यासोबत आहेत रुचा इनामदार, अ कॉर्पोरेट वेलनेस एक्सपर्ट अँड योगा थेरपिस्ट who has built a strong career in this field and is working with individuals as well as organizations. She started her journey from a corporate background and today she is helping people managing their stress, improve their lifestyle and build a better health through yoga. आजच्या कन्व्हर्सेशनमध्ये आपण जाणून घेणार आहोत how you can build a career in yoga. What skills are required? Career options we ignore are the ones with the most potential. So let's start with our episode. हॅलो मॅम. हॅलो. सो फर्स्ट ऑफ ऑल तुमच्याविषयी काही, तुम्ही सध्या काय करता? सो माझं नाव रुचा इनामदार आहे अँड आय वर्क ॲज अ योगा थेरपिस्ट अँड अ योगा टीचर बोथ. And right now I am working with mostly one-on-one clients and providing them yoga therapy solutions which help them in healing basically lifestyle disorders or psychosomatic disorders जे lifestyle related असतात mostly ते. Okay. And along with that I also take general yoga sessions also in group settings, workshops, corporate wellness. Okay. So today we are here की आपण yoga therapy, how we can look this yoga therapy word as a career option. Okay, so first of all I will clarify what is yoga therapy for everyone. So yoga therapy एक सबसेट आहे योगाचंच. एक स्पेशलायझेशन म्हणू शकतो आपण, which is a set of specific yoga movements, breathing practices, relaxation, philosophy and also lifestyle related what you say advices that you can give to the person which will help them to heal their current any health condition. आणि ते मोस्टली सायकोसोमॅटिक असतात. सायकोसोमॅटिक या वर्डचा अर्थ असा आहे, सायको इज माइंड आणि सोमा इज बॉडी. सो जे माइंडपासून स्टार्ट होतात बिकॉज ऑफ स्ट्रेस, एन्झायटी, आजकालच्या लाईफस्टाईलमुळे जो स्ट्रेस वाढतो आहे त्यामुळे जे डिसऑर्डर्स येतात बॉडीमध्ये. सो फॉर दॅट काइंड ऑफ डिसऑर्डर्स योगा थेरपी इज ॲप्ट. Okay. So I work especially in the yoga therapy field. Okay. So basically like आपण जेव्हा योगा हा शब्द ऐकतो तेव्हा नॉर्मली सगळ्यांच्या डोक्यामध्ये किंवा बॅक ऑफ द माइंड एक इमेज असते की एक्सरसाइज बेसिक आणि ती योगा करायचं आहे आपल्याला. बट कधीही कोणी याला करिअर ऑप्शन जास्त कोणी आपण हे अजून करिअर ॲज अ करिअर म्हणून बघत नाही. सो पहिली गोष्ट आहे तर योगा काय आहे. देन एक बेसिक पासून जाऊया की योगा काय आहे आणि योगा थेरपी काय आहे, दोघांमध्ये डिफरन्स काय आहे आणि करिअर पॉईंट ऑफ व्ह्यू कसं बघायचं याच्याकडे. राईट. सो ऑनेस्टली योगा हा कधी करिअर ऑप्शन नव्हता स्टार्टिंगपासून आणि नाव डेज द अवेअरनेस हॅज इम्प्रूव्ड अँड योगा बेसिकली आता करिअर थ्रू का बघतायत लोक, कारण की इट हॅज अ नंबर ऑफ बेनिफिट्स दॅट पीपल कॅन ॲक्च्युली गेन रिगार्डिंग टुडेज लाईफस्टाईल. म्हणजे आजकाल लोक खूप स्ट्रेस्ड आहेत, खूप काय म्हणतात
पेन आहेत बॉडीमध्ये, बॅक पेन झाले, नंतर एन्झायटी इश्यूज आहेत. सो त्यासाठी योगाचा जो उपयोग आहे आजकाल, सो त्यामुळे हा एक करिअर ऑप्शन म्हणून पहिलं म्हणजे वर आलेला आहे. सो स्टार्टिंग त्याची अशी झाली की योगाला स्टार्टिंगमध्ये लोक एक्सरसाइज म्हणून बघायला लागले आणि नाव द अवेअरनेस हॅज इम्प्रूव्ह टू लुक ॲट इट ॲज अ हॉलिस्टिक वेलनेस ऑप्शन. सो दॅट इज अबाउट योगा. सो योगामध्ये आसन म्हणजे जे फिजिकल पॉश्चर्स आहेत त्या पलीकडे पण खूप साऱ्या गोष्टी येतात जे नॉर्मली पीपल डोंट नो दॅट मच. लाईक आसन एक झालं, प्राणायाम झाला विच इज व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट ऑफ योगा, नंतर मेडिटेशन झालं, त्यानंतर तुमचे डे टू डे लाईफमध्ये तुमचं काय म्हणतात द वे यू इंटरॅक्ट विथ द सोसायटी, तो पण एक पार्ट आहे योगा म्हणजे ज्याला यमनियम असं म्हणतात. म्हणजे तुम्ही बाहेरच्यांशी कसं इंटरॅक्ट करता आणि तुमचं स्वतःशी रिलेशनशिप कसं आहे हेही एक पार्ट आहे. सो अँड ऑल ऑफ धिस त्याचा सार असा आहे की या सगळ्या गोष्टी तुम्हाला एक बेटर इंडिव्हिज्युअल, एक बेटर पर्सनॅलिटी, तुमचे स्वतःचे प्रॉब्लेम्स किंवा तुमचं स्वतःचं सर्कल, वर्क रिलेटेड प्रॉब्लेम जे काय आहेत ते डील करायला तुम्हाला बेटर ऑप्शन मिळतं. सो दॅट इज अबाउट योगा. की तुम्हाला काय म्हणतात योगा ॲज अ नॉर्मल प्रॅक्टिस पण करता येतं. यू डोंट हॅव टू हॅव एनी इलनेस फॉर दॅट. आता योगा थेरपी काय म्हणतात इज स्पेशली डिझाईन्ड सेट ऑफ प्रॅक्टिसेस. म्हणजे सगळे प्रॅक्टिसेस सगळ्यांना सुटेबल होतात असं नाही. सो योगा थेरपीमध्ये काय आहे सर्टन फिजिकल कंडिशन जी असते or any element we can take. For example, I will take heart related issue, cardiovascular diseases. So for that there are specific set of practices, specific set of pranayam and specific set of dietary changes and lifestyle. सो मी हे सगळं डिझाईन करते ओके त्या इंडिव्हिज्युअलचे पूर्ण लाईफस्टाईल बघून त्यांचा स्ट्रेस कसा आहे, त्यांचं स्वतःशी रिलेशनशिप कसं आहे, बाहेरच्यांची रिलेशनशिप कसं आहे. कारण की इमोशनल स्ट्रेस इज द व्हेरी बिग फॅक्टर जो आपण स्ट्रेस म्हणतो. आणि भरपूर लोक स्ट्रेसला मेंटल स्ट्रेस म्हणूनच हे करतात, बट देर इज ऑल्सो समथिंग कॉल्ड इज इमोशनल स्ट्रेस. सो तो खूप काय म्हणतात लोक त्याच्याकडे खूप जास्ती लक्ष देत नाहीत फॉर सम रिझन. सो या सगळ्या गोष्टी इव्हॅल्युएट करून आपण योगा थेरपीचं एक मॉड्यूल क्रिएट करतो विच विल हेल्प दॅट पर्सन टू ओव्हरकम दॅट स्पेसिफिक एलिमेंट ऑर डिसीज. सो दॅट इज सो एक असतं सगळ्यांच्या मनात योगा आहे. ऑनलाईन आपण बरेच यूट्यूबवर बरेचसे व्हिडिओ आहेत ज्याच्या थ्रू आपण योगा शिकू शकतो किंवा काही कोर्सेस आहेत जनरली तिथून आपण नॉर्मल बेसिक योगा शिकू शकतो. सो being a professional like you are a professional yoga therapist if I'll say. सो असं प्रोफेशनल होण्यासाठी काही काय म्हणजे एज्युकेशन घ्यावं लागतं की इट्स बेसिक तुम्हाला जर योगा माहिती आहे 4 व्हिडिओज बघितले तर असं नाही पाहिजे. बिकॉज इफ यू आर लुकिंग ॲट दॅट थिंग एज अ प्रोफेशन सो तुम्ही स्वतः पहिले त्या गोष्टीमध्ये प्युअर एज्युकेशन घेतलं पाहिजे. तुम्ही स्वतः त्या गोष्टीमध्ये सर्टिफाईड असले पाहिजे. सो काय केलं पाहिजे बिईंग लाईक तुम्हाला जर योगा थेरपिस्ट बनायचं आहे तर तुम्हाला काय शिक्षण घेतलं पाहिजे विथ रिस्पेक्ट टू दॅट. राईट. सो सगळ्यात आधी म्हणजे यू नीड टू हॅव अ गुड अँड स्ट्रॉंग सेल्फ प्रॅक्टिस. एक सिन्सिअर आणि रेग्युलर सेल्फ प्रॅक्टिस असणं खूप गरजेचं आहे. अँड दॅट टू अंडर अ क्वालिफाईड टीचर. म्हणजे यूट्यूबवरती व्हिडिओज कॅन बी हेल्पफुल इफ यू आर ऑलरेडी प्रॅक्टिसिंग दॅट यू नो certain ways of doing the practice, then those videos can be helpful if you already know things. But to me as a beginner start करत असाल then it is very important that you learn under a good teacher. एखादं ट्रेडिशन तुम्ही फॉलो करू शकता, एखादं लिनिएज फॉलो करू शकता जस्ट टू गेट एन आयडिया की व्हॉट योगा इज ऑल अबाउट. सो ऑनलाईन फक्त शिकलं की ठीक आहे, एखादा ऑनलाईन कोर्स केला चांगल्या टीचरकडून ठीक आहे की ऑफलाईन जास्त गरजेचं आहे? आय वुड रेकमेंड ऑफलाईन टू स्टार्ट विथ. कारण की जे टीचर आणि स्टुडंटचं जे एक्सचेंज असतो, कारण की लाईक आय सेड योगा इज बियॉन्ड जस्ट टीचिंग फिजिकल पॉश्चर्स. ते कोणीही शिकू शकतं, पण बियॉन्ड दॅट अ टीचर गिव्स मच मोर दॅन दॅट. म्हणजे एक जो एक्सचेंज असतो स्टुडंट आणि टीचरमध्ये की कसं केलं पाहिजे, ह्यानी काय होतं, तुमच्यात आतमध्ये इंटरनल चेंजेस काय येतात हे तुम्ही त्या टीचरच्या कंपनीमध्ये असून जेवढं शिकू शकता तेवढं ऑनलाईन ऑनेस्टली नाही शिकू शकत. बट लाईक आय सेड की एकदा तुम्ही थोडंसं ऑफलाईन शिकलं बिकॉज नॉट एव्हरी वन हॅज टाईम ऑर यु नो
convenience to teach learn on offline, sorry. So मग in that case it's okay to learn from an online teacher, but जर तुम्हाला possible होत असेल then you should definitely go for offline teaching. इंजिनियर बनायचं तर इंजिनिअरिंग करावी लागते किंवा MCA किंवा वॉट एव्हर रिलेटेड थिंग्स ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन यू डू अँड देन यू गेट अ जॉब. सो बिंग अ योगा थेरपिस्ट काय एज्युकेशन लाईक इफ युल गो. येस. सो लाईक आय सेड हा फर्स्ट पार्ट झाला की तुमची सेल्फ प्रॅक्टिस. त्यानंतर आय वुड से बिफोर यू गो फॉर डिरेक्टली योगा थेरपी कोर्स, स्टार्ट विथ बेसिक टीचिंग. जनरल योगा टीचिंगनी स्टार्ट करावं. मग त्यासाठी तुम्ही देर आर नंबर ऑफ सर्टिफिकेशन्स अवेलेबल फॉर दॅट. देर आर 200 hours 300 hours. म्हणजे त्यामध्ये काही चुकीचं नाही आहे, कारण की तेही तुम्हाला काय ते शिकवतातच आहे. बट जस्ट इट इज दॅट मोर स्ट्रक्चर्ड इन अ वे दॅट यू शुड बी एबल टू टीच. म्हणजे एक झाली तुमची स्वतःची प्रॅक्टिस आणि एक झालं की तुम्ही टीच कसं करणार. सो त्यासाठी अजून जास्ती गोष्टी तुम्हाला माहीत असल्या पाहिजे. ओके. सो एक जनरल टीचिंगपासून स्टार्ट करावं. स्वतःची प्रॅक्टिस करत करत जनरल टीचिंगपासून स्टार्ट करावं. थोडंसं एक्सप्लोअर करावं. एक्सप्लोअर ॲज इन म्हणजे तुम्हाला ॲक्च्युली योगा थेरपी म्हणजे हिलिंग पार्टमध्ये तुम्हाला किती इंटरेस्ट आहे. ह्युमन फिजिओलॉजी जे म्हणतो ॲनाटॉमी असतो त्याच्यामध्ये किती इंटरेस्ट आहे. आणि अलॉंग विथ दॅट की तुम्ही किती पेशंट आहे, कारण की समोरच्याला तुम्हाला अंडरस्टँड करायचं आहे. थेरपी इज थेरपी. सो थेरपीमध्ये तुमचं लिसनिंग स्किल्स, तुम्ही किती एम्पॅथेटिक आहे ते पण मॅटर करतं. म्हणजे याच्यात काही सब पॉईंट्स आहेत. तुम्हाला कुठल्या गोष्टी, जसं इंजिनिअरिंगमध्ये वेगवेगळ्या फील्ड्स आहेत, सिव्हिल, मेकॅनिकल, IT. सो तसं यामध्ये एक बऱ्याचशा स्पेशलायझेशन तुम्ही एक कुठले तरी घेऊ शकता ज्याच्यामध्ये तुम्ही कम्फर्टेबल आहात अँड देन यू कॅन गो अँड त्याच्यामध्ये जास्त शिकू शकता. डेफिनेटली. सो तुम्ही काय स्वतःसाठी स्पेशलायझेशन घेतलेलं आणि काय शिकलेले आहात विथ रिस्पेक्ट टू योगा? ओके. सो मी माझ्या सरांबरोबर प्रॅक्टिस करतच होते. माय टीचर, माय गुरु. अलॉंग विथ दॅट आय स्टार्टेड विथ माय 300 hours सर्टिफिकेशन. सो टिल दॅट पॉईंट माझ्या डोक्यात असं नव्हतं की मला हे परस्यू करायचं ॲज अ टीचिंग, पण जस्ट ॲज इंटरेस्ट की त्यामध्ये अजून काय आहे एक्सप्लोअर करूया, क्युरिओसिटी जी असते. सो आय स्टार्टेड लाईक दॅट. सो 300 hours मी योगा ट्रेनिंग घेतलं. अँड लेटर ऑन म्हणजे मी प्रॅक्टिस करत गेले आणि आफ्टर एक्सप्लोरिंग अ सर्टन पॉईंट्स देन आय ॲक्च्युली गॉट इंटरेस्टेड इन टू की आय कॅन ॲक्च्युली टीच दिस. बिकॉज एक असतं की माहीत असणे, नॉलेज असणे, आणि एक असतं टीचिंग. सो टीचिंगमध्ये तुमचं कम्युनिकेशन, सो विच नॅचरली वॉज लाईक गुड फॉर मी. मी नॅचरली कम्युनिकेट करू शकायचे जे मला म्हणायचं आहे ते क्लिअरली. सो तो एक पॉईंट होता. सो मी ते थोडंसं इव्हॅल्युएट केलं की माझ्यात ते क्वालिटीज आहेत का ऑफ बिईंग अ टीचर. प्रॅक्टिशनर तर मी आहे, पण मी टीचर बनू शकते का हे तुम्ही आधी इव्हॅल्युएट करा. की तुम्हाला थोडासा पेशन्स ठेवायला लागतो टीचिंगमध्ये, थोडंसं तुम्हाला कम्युनिकेशन चांगलं ठेवायला लागतं, आणि रश करायचं नाही यामध्ये मला. सो मी त्या ह्यानी चालू केलं आणि दॅट टाईम आय वॉज वर्किंग. त्यानंतर आफ्टर एक्सप्लोरिंग नॉर्मल टीचिंग, माझे जे सर होते त्यांनीच मला सजेस्ट केलं की तुझा एवढा इंटरेस्ट आहे तर तू अजून थोडंसं पुढचं एज्युकेशन का नाही ट्राय करत. सो तोपर्यंत माझा विचार नव्हता टू बी ऑनेस्ट. पण जेव्हा ते म्हणाले की असं आहे, कारण की माहीत नव्हतं, अवेअरनेसच नव्हता की अशा गोष्टी पण असतात. करेक्ट. तेव्हा जेव्हा त्यांनी मला सांगितलं देन आय स्टार्टेड एक्सप्लोरिंग की अच्छा यामध्ये पण स्पेशलायझेशन आहे किंवा ह्याच्या पुढे पण शिकता येतं. सो आय वेंट थ्रू वन ऑफ द वेबसाईट्स, एस व्यासा बँगलोरची युनिव्हर्सिटी आहे. सो तिथे मी पोस्ट ग्रॅज्युएशन इन योगा थेरपी हा सिलेक्ट केला. बिकॉज मला थोडासा लहानपणी होतं की थोडंसं डॉक्टर बनायचं आहे, म्हणजे थोडंसं मला इंटरेस्ट आहे ऑलरेडी ॲनाटॉमी फिजिओलॉजीमध्ये. सो दॅट्स वाय आय फेल्ट कनेक्टेड टू दॅट पार्ट ऑफ इट. त्यामुळे मग मी तो एक्सप्लोअर केला. सो इट इज अ 2 year पोस्ट ग्रॅज्युएशन प्रोग्राम विच कॅन बी डन डिस्टंट ऑल्सो, किंवा तुम्ही तिथे राहून पण करू शकता, रेसिडेन्शियल ऑल्सो. सो मी तो परस्यू केला. 2 वर्षांचा असतो तो. सो त्यामध्ये तुम्हाला प्रॉपरली अकॅडमिक असतं, स्ट्रक्चर्ड प्रोग्राम्स असतात, एक्झाम्स असते, आणि इवन दे हॅव रिसर्च वर्क. सो म्हणजे इट इज नॉट जस्ट समथिंग दॅट आपण म्हणतो ना जस्ट काहीतरी आपण बोलतोय आणि आपण करतोय असं नाही. ते प्रूव्ह इट. ते लोकांना प्रूव्ह केल्याशिवाय दे डोंट ॲक्सेप्ट इट की योगा थेरपी कॅन बी युजफुल फॉर हिलिंग. हे असं मी कोणाला सांगितलं तर ते एकदम ॲक्सेप्ट नाही करू शकत लोक. सो त्यांच्यासाठी रिसर्च इज व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट ऑफ योगा थेरपी.
रिसर्च म्हणजे मी सपोज एका ग्रुपवरती हे करते, एक्सपेरिमेंट करते की या प्रॅक्टिसेसने त्यांना हा बेनिफिट येईल. सो तो आला पाहिजे. आणि हे मग ते रिसर्चचं पूर्ण ती प्रोसेस असते, त्याच्या थ्रू आम्ही जातो की म्हणजे ॲक्च्युली चेंजेस काय आले आहेत. म्हणजे त्यासाठी मेट्रिक असतं, म्हणजे एक मेजर असतो एखादा की आधी असं हे होते. फॉर एक्झाम्पल लाईक आय सेड अगेन कार्डिओव्हॅस्क्युलरचंच घेऊया. दिस इज द BP काउंट आता आपलं काय म्हणतात आणि आताचं BP कसं आहे. सो हा तुम्हाला काय म्हणतात प्रूफ आहे ना तुमच्याकडे. सो यू कॅन बिलीव्ह ऑन दिस ॲक्च्युली की इम्प्रूव्हमेंट होती आहे. सो मग ते मला खूप इंटरेस्टिंग वाटायचं. त्यामुळे मग आय वेंट फॉर योगा थेरपी. असेच देर आर मल्टिपल प्रोग्राम्स ऑल्सो दॅट वन कॅन एक्सप्लोर. सो एक्सप्लोरेशन खूप गरजेचं आहे बिफोर यू ॲक्च्युली गो ऑन टू द फील्ड ऑफ योगा थेरपी. अजून काय स्पेशलायझेशन लाईक तुम्ही म्हटलं PG पोस्ट ग्रॅज्युएशन इन योगा थेरपी. सिमिलरली काही योगा रिलेटेड अजून काही कोर्सेस आहेत? योगा थ्रू तुम्ही आयुर्वेदा पण एक्सप्लोर करू शकता. यू कॅन गो इन टू कम्प्लीट आयुर्वेदिक स्टडीज, कारण की काय म्हणतात रिलेटेड फील्ड आहे. त्यानंतर यू कॅन ऑल्सो गो ऑन परस्युईंग काय म्हणतात प्रीनेटल पोस्टनेटल आजकाल जे आलेलं आहे प्रेग्नन्सी, त्यामध्ये तुम्ही स्पेशलायझेशन करू शकता. ओके. विच इज ऑल्सो पार्ट ऑफ थेरपी ओनली समवट, पण बट थोडा वेगळा थोडासा वेगळा आहे तो. फोकस्ड असेल त्या गर्भसंस्कार जे आपण म्हणायचो आधी, सो त्याचाच पार्ट आहे. सो असे भरपूर गोष्टी जे तुमच्या इंटरेस्टच्या आहेत, तुम्हाला एकदा तुम्ही नॉर्मल टीचिंग करायला लागला, लोकांशी बोलायला लागला की तुम्हाला कळत जातं की ओके दिस इज समथिंग आय कॅन डू. स्वतःला सुद्धा इंटरेस्ट पाहिजे, प्लस मग त्या रिलेटेड ज्या काही गोष्टी आहेत त्या रिलेटेड जे काही कोर्सेस आहेत ते आपण जास्त करू, म्हणजे तिथे स्पेशलायझेशन करू शकतो. आणि त्यानंतर इज व्हेरी इम्पॉर्टंट की तुम्ही त्यांचा पूर्ण जो स्ट्रक्चर आहे, अकॅडमिक स्ट्रक्चर आहे, त्याच्या थ्रू जावा की ते एक्झॅक्टली काय शिकवत आहेत किंवा ह्याच्या आधी लोकांनी जे केलेलं आहे ते तुम्ही बघा. म्हणजे तुम्ही ॲक्च्युली काय म्हणतात हाऊ मच इट वर्क्स अँड किती वायबल आहे फॉर यू टू लर्न ऑल्सो. म्हणजे मी फक्त टायटल बघून एनरोल नव्हतं केलं, मी पूर्ण त्यांचा काय म्हणतात अकॅडमिक स्ट्रक्चर जो आहे, जे शिकवणार आहेत त्याच्या थ्रू गेले अँड देन आय डिसायडेड टू परस्यू द थेरपी. आता हे डेली प्रॅक्टिस तुम्ही करता, मग ह्या डेली प्रॅक्टिसमध्ये काही काय म्हणू शकतो आपण त्याला लाईक काही प्रॉब्लेम्स येतात का तुम्हाला ते करताना डेली प्रॅक्टिसमध्ये? सेल्फ प्रॅक्टिस काय म्हणतात तुम्हाला वेळ द्यावा लागतो. फर्स्ट ऑफ ऑल वेळ काढावा लागतो. इट इज व्हेरी इझी फॉर एनी वन टू से की मी खूप लेझी आहे किंवा माझ्याकडे वेळच नाही आहे, पर्यंत लोक थांबतात आणि मग त्यानंतर त्यांना असं वाटतं की नाही आता ह्याच्या पुढे मी जे करते ते नाही करू शकत. म्हणजे इवन दॅट इज युअर वर्क लाईफ, दॅट इज युअर फॅमिली लाईफ किंवा तुमची इवन सोशल लाईफ, त्यामुळे हे होऊ शकते, रेक होऊ शकते. सो काय काय लोकांना रिअलायझेशन नंतर होतं. सो योगा इट्स प्रिव्हेंटिव्ह ॲज वेल ॲज हिलिंग ऑल्सो. सो पण मी त्या ह्यानी न करता काय म्हणतात स्वतःसाठीच करते. म्हणजे मला आवड आहे मूवमेंटची किंवा आसन करायची. चॅलेंजेस इफ आय टॉक अबाउट इज की येस कधी कधी रेझिस्टन्स येतो, कधी कधी वेळ नसतो. मग अशा वेळेस पूर्ण प्रॅक्टिस न करता लाईक मी नॉर्मली 2 तासाची माझी सेल्फ प्रॅक्टिस असते, न करता मग मला कधी कधी अर्धा तास करायला लागतो किंवा 1 तास पण ते काय म्हणतात रोज करणं त्याने काय होतं तुमचं स्वतःचा मध्ये कॉन्फिडन्स वाढतो की मी करते, मी चुकवत नाही आहे. कारण की एखाद दिवस एव्हरीवन हॅज द ऑफ डे की कधीतरी तुमची बॉडी विल से नो टू प्रॅक्टिस, दॅट इज फाईन. पण दॅट शुड नॉट टर्न इन टू लेझीनेस की आज नाही केलं राहू दे, पुढच्या दिवस नको राहू दे, हे नाही. इट शुड नॉट फॉर्म अ हॅबिट ऑफ नॉट डुईंग इट. सो येस कधी कधी येतो रेझिस्टन्स येतो, पण मग आय जस्ट शो अप, आय प्रॅक्टिस. सो अशा वेळेस ज्यांना खूपच चॅलेंजेस येत असतील त्यांनी त्यासाठी टीचरबरोबर प्रॅक्टिस करावं यासाठीच मी म्हणते. कारण की कसं आहे तुम्ही एक अकाउंटेबल राहता की तुम्ही तिथं जायचं आहे, तुम्हाला प्रॅक्टिस करायची आहे आणि एक स्ट्रिक्ट टीचर विल ऑलवेज मेक शुअर दॅट यू आर प्रॅक्टिसिंग अंडर देम अँड कन्सिस्टंट. आणि आपण त्यांना बघू. सो ते स्वतः कसे राहत आहेत, त्यांची प्रॅक्टिस ते स्वतः कसे करतात आणि मग ते प्रोफेशनली कसे वागतात हे सुद्धा तुम्हाला अनालिसिस होईल. इन्फ्लुएन्स असतोच म्हणजे. आणि ग्रुप जर असेल तुम्ही ग्रुपमध्ये प्रॅक्टिस करत असाल तर मी एकमेकांना बघून किंवा ती एनर्जी खूप वेगळी असते एकत्र प्रॅक्टिस करायची. पण जेवढी ग्रुपमध्ये प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे तेवढं स्वतः पण करणं गरजेचं आहे टू अंडरस्टँड युअर ओन बॉडी, युअर ओन माइंड पॅटर्न्स. तेही इम्पॉर्टंट आहे अलॉंग विथ
येस. प्रॅक्टिसिंग विथ अ गुड टीचर. आता हा जो प्रोफेशन आहे तो कोणी निवडावा, लाईक हु इज द बेस्ट कॅन्डिडेट, की त्यांनी आता समजा आपला हा व्हिडिओ बघतायत काही स्टुडंट्स किंवा काही पॅरेंट्स, आणि मग ते कसे ठरवतील की नाही दिस इज द बेस्ट प्रोफेशन फॉर माय चाइल्ड और दिस इज द बेस्ट प्रोफेशन फॉर मी. तुमच्यामध्ये स्वतःमध्ये काय गोष्टी असायला पाहिजे, काय हॅबिट्स असायला पाहिजेत जेणेकरून तुम्ही हे ठरवू शकता की नाही आय कॅन गो विथ दिस. करेक्ट. सो अगेन आय विल से द सेम थिंग. फर्स्ट ऑफ ऑल की तुमचा जेन्युइन इंटरेस्ट इन लर्निंग योगा. एक जनरल लाईक समबडी हु इज लेझी ॲज यू सेड, त्यांनी नाही चूज करावा हा प्रोफेशन. कारण की लेझी म्हणण्यापेक्षा तुम्हाला लेझी डेज आम्हाला पण असतात, लाईक ॲज अ टीचर ऑल्सो ॲज अ स्टुडंट ऑल्सो वी फील लेझी, बट मोर दॅन दॅट तुम्हाला किती इंटरेस्ट आहे त्या करण्यामध्ये. कारण की एखाद दुसरा लेझी डे इज फाईन, पण जर तुम्हाला बिलकुलच इंटरेस्ट नाही आहे, म्हणजे यू आर नॉट ॲट ऑल इंटरेस्टेड इन डुईंग एनी काइंड ऑफ आसन वर्क ऑर यू नो एनिथिंग दॅट रिक्वायर्स लिटल डिसिप्लिन, तर मग इट विल बी डिफिकल्ट फॉर यू टू इवन स्टार्ट युअर ओन प्रॅक्टिस. टीचिंग तर खूप म्हणजे पुढची गोष्ट आहे. सो काय म्हणतात, तो एक पॉईंट तुम्ही कन्सिडर केला पाहिजे की इफ यू आर अ गुड कॅन्डिडेट टू प्रॅक्टिस युअर सेल्फ फर्स्ट, अंडरस्टँड युअर ओन बॉडी फर्स्ट. त्यामुळे यू कॅन स्टार्ट देअर की इफ यू सी इफ यू तुम्ही किती काय म्हणतात त्याला स्वतःच्या मनातून ते यायला पाहिजे की हो, then if you are ready to do this, then you can make people ready. yes, Or convince them. Yes. So first point is your own willingness and curiosity to practice yourself. Secondly, you should also see की तुम्हाला human body like anatomy, physiology मध्ये किती interest आहे. की practice करणं is different, but understanding the structure of your own body, because that is a part of your study later on. तुम्हाला त्याच्यामध्ये किती इंटरेस्ट येतोय की तुमची बॉडी कशी वर्क करते, ही ऑर्गन सिस्टीम कशी वर्क करते, किंवा एखादा आजार कशामुळे होतो हे तुम्हाला जर इंटरेस्ट असेल, त्यामुळे तुम्हाला किती इंटरेस्ट आहे. अँड ऑल्सो यू शुड सी की तुमची इंटरपर्सनल स्किल्स किती चांगले आहेत, म्हणजे तुम्ही किती चांगले लिस्नर आहात, किती तुम्ही कंपॅशनेट आहात, किंवा तुमचं कम्युनिकेशन फॉर दॅट मॅटर किती चांगलं आहे. कारण की दीज थिंग्स विल मॅटर वेन यू ॲक्च्युली स्टँड इन फ्रंट ऑफ अ ग्रुप और इवन इफ यू आर हॅव्हिंग वन ऑन वन सेशन्स, की तुम्ही किती क्लिअरली सांगू शकता समोरच्याला की तो म्हणेल की ओके आय कॅन गो विथ दिस. ते कन्व्हिक्शन तुमच्या बोलण्यातून तेव्हाच येतं. तेवढी पर्सनॅलिटी तुमची पाहिजे की तुम्ही समोरच्याला कन्व्हिन्स पण करू शकता, और तो त्याला ते तुमच्याकडून ऐकायला आवडेल, शिकायला आवडेल. त्याचं आधी नाही जरी असेल म्हणणं की मे बी दिस विल नॉट वर्क, पण ते तुम्हाला भेटून त्याचं मे बी मन परिवर्तन होईल. दॅट वे यू शुड कम्युनिकेट. तेवढं प्रभावी ते पाहिजे, आणि त्यांचं ऐकून पण घेतलं पाहिजे की त्यांना ऍक्च्युली काय होत आहे. असं पण नाही की आपणच काय तर सांगतोय आणि त्यांना काहीच कळत नाही आपण काय बोलतोय. आणि या ज्या स्किल्स आहेत ज्या आता आपण मेन्शन केल्या ते आधीपासून मे बी नसतील, पण यू ऑलवेज हॅव टू सी की तुमचं पोटेन्शियल किती आहे टू लर्न दॅट. एक म्हणतात ना बेसिक सगळ्यांकडे असतं, म्हणजे आय वॉज ऑल्सो नॉट व्हेरी गुड विथ कम्युनिकेशन इनिशियली, पण मग दॅट आय स्टार्टेड डेव्हलपिंग ओव्हर द टाइम. लाईक जोपर्यंत तुम्ही प्रॅक्टिसच चालू करणार नाही तोपर्यंत तुम्हाला कळणारच नाही. पण एक बेसिक म्हणतात ना, एक बेसिक नॉर्मल कम्युनिकेशन तुमचं चांगलं आहे की तुम्हाला नॉर्मली लोकांबद्दल कळतं, नॉर्मली तुम्हाला ह्युमन बॉडी अॅनाटॉमी किंवा म्हणजे असं जे आपण म्हणतो त्यामध्ये इंटरेस्ट आहे, हाऊ माइंड वर्क्स. बेसिक नॉलेज जरी तुम्हाला आहे किंवा इंटरेस्ट जरी असेल, देन फ्रॉम दॅट प्लेस यू कॅन स्टार्ट डेव्हलपिंग दो स्किल्स. कारण की सगळ्यांना म्हणजे लहानपणापासून हे सगळे लोक शिकून नाही येत. सो दॅट कॅन बी डेव्हलप. तर ते एक तुमचं काय म्हणतात लाइकिंग टुवर्ड्स इट हे तुम्ही बघितलं पाहिजे, अँड देन यू कॅन स्टार्ट वर्किंग ऑन इट. Is there something like challenges with respect to this career? Or? Yes, challenges for beginners or in general? In general. In general. Yes. Okay, so challenges I would say like I mentioned, one is your work-life balance has to be there. कारण की when you are actually out there teaching someone, you are exchanging your energy, तुम्ही त्यांच्यावर इंटरॅक्शन करता, but after that is done, you should come back आउट ऑफ इट. म्हणजे ती अटॅचमेंट नाही ठेवली पाहिजे. कारण की कधी कधी काय होतं, स्पेशली इन थेरपी सेशन 1-to-1, की आपण वी आर वर्किंग सो क्लोजली विथ दॅट पर्सन की कधी कधी ती अटॅचमेंट होऊ शकते, पण ती नाही झाली पाहिजे. बिकॉज देन प्रोफेशनली तुम्हाला इवन यू फील एनर्जेटिकली ड्रेन्ड आफ्टर सम पॉईंट ऑफ टाईम. सो काय म्हणतात, टू कीप द थिंग्स ऑब्जेक्टिव्ह
दॅट इज युअर वर्क, युअर वर्किंग अँड युअर कमिंग बॅक. तो एक बाउंड्री तुम्हाला काय Set म्हणतात केली सेट केलं पाहिजे. ते इनिशियली मे बी लिटल डिफिकल्ट. सो दॅट इज वन चॅलेंज. सेकंड इज चॅलेंज म्हणण्यापेक्षा इट इज मोर ऑफ दॅट यू शुड बी कंटिन्युअसली पुटिंग इन एफर्ट. कंटिन्युअस एफर्ट्स लागतात टू मार्केट युअर सेल्फ. अँड कारण की मार्केटिंग फॉर योगा ॲज अ जनरल योगा टीचर अँड मार्केटिंग फॉर योगा थेरपी इज डिफरंट. सो तुम्हाला ते तुमचं मेसेजिंग कंटिन्युअसली लोकांपर्यंत पोहोचवायला झालं पाहिजे. सो चॅलेंज म्हणण्यापेक्षा इट्स मोर ऑफ एफर्ट. ते तुम्हाला पुट केलं पाहिजे. अँड पेशन्स टू ग्रो युअर क्लायंट बेस टिल यू गेट टू दॅट सस्टेनेबिलिटी पॉईंट. सो बऱ्याचदा असं होतं की वी आर एक्सप्लोरिंग अ न्यू करिअर ऑपॉर्च्युनिटी. वी म्हणजे आपण चालू करतो पण आपण हवे ते रिझल्ट्स आपल्याला लवकर मिळत नाहीत म्हणून आपण थांबतो तिथे. तसं नाही पाहिजे. तसं नाही पाहिजे. यू शुड सिट विथ इट. की म्हणजे मे बी असतो तो टाईम की दॅट इज अ लर्निंग कर्व फॉर यू. कारण की काय म्हणतात यू विल नॉट नो एव्हरीथिंग इन द बिगनिंग ॲज अ योगा टीचर. म्हणजे ते इट्स नॉट पॉसिबल. त्यामुळे तुम्ही जेव्हा असे सेटबॅक्स फेस करता त्यावेळेस यू शुड इन्स्टेड ऑफ सेईंग की हे माझं इट्स नॉट माय कप ऑफ टी, यू शुड सिट अँड इव्हॅल्युएट की व्हॉट आय कॅन डू अबाउट इट. तो माइंडसेट अप्रोच असला पाहिजे की हे माझ्यासाठी नाही आहे, टू व्हॉट आय कॅन डू अबाउट इट टू चेंज इट. हे मी माझ्या पर्सनल एक्सपिरियन्सपासून सांगते. कारण की स्टार्टिंगला जेव्हा मी स्टार्ट केलं तेव्हा अचानकच काय म्हणतात तुमचे स्टुडंट तुम्हाला त्यांना माहीतच नसतं की तुम्ही एक्झिस्ट करता. करेक्ट. तो नॅचरली त्यांना माहीत नसणार एक तुम्ही योगा सेशन घेता आणि तुम्ही कसे शिकवता. सो वेन आय यूज टू होस्ट माय वर्कशॉप ऑर क्लासेस तेव्हा मग कधी कधी यायची नाहीत लोक. मग आय यूज टू गेट व्हेरी डिमोटिवेटेड की मे बी आय एम नॉट अ गुड टीचर. म्हणजे हा एक पॉईंट आहे अँड इट्स व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट बिकॉज ॲट दॅट पॉईंट मेनी पीपल जस्ट लीव. पण त्यानंतर आय सॅड अँड इव्हॅल्युएट की व्हाय दिस इज हॅपनिंग. सो तो एक सेल्फ अवेअरनेस पाहिजे की मी काय चुकीचं करते और आय हॅव टू जस्ट कीप गोईंग. सो काय काय गोष्टी ज्या होत्या ती माझ्यासाठी मी चेंज केल्या. काय गोष्टी मी टाईमवर सोडल्या. अँड विथ टाईम थिंग्स स्टार्टेड हॅपनिंग. पण मग ते कन्सिस्टंटली मला करत राहायला लागलं. ते करायची तुमची तयारी पाहिजे. पण काय म्हणतात इफ एव्हरीथिंग वर्क्स वेल जे आपण म्हणतोय तर यासारखं काय म्हणतात रिवॉर्डिंग करिअर नाही आहे. कारण की यू आर वर्किंग ॲट युअर ओन टाईमलाईन्स. यू आर गेटिंग टू डू वॉट यू लाईक. फॅमिली टाईम आहे. फॅमिली टाईम मिळतो. दुपारचा जो टाईम असतो यू कॅन हॅव अ नाईस रेस्टफुल आणि वीकेंड्स आणि वीकडेज असा प्रकार नसतो. यू कॅन टेक अन ऑफ. यू कॅन हॅव अन ऑफ ड्युरिंग वीकडे ऑल्सो. सम डेज यू कॅन बी वर्किंग ऑन वीकेंड्स ऑल्सो. बट दॅट इज कम्प्लिटली लाईक यू गेट टू डिसाईड हाऊ यू वॉन्ट टू लिव्ह. लाईक आजकालच्या जनरेशनचं हे आहे एक्सपेक्टेशन की नाही पाहिजे जास्त स्ट्रेस नाही पाहिजे. सो इन दॅट केस इज द बेस्ट. येस वन ऑफ द बेस्ट ऑप्शन. हां म्हणजे काय म्हणतात इफ यू आर नॉट समवन हू कॅन वर्क अंडर समवन अँड यू वॉन्ट टू स्टार्ट युअर ओन. म्हणजे मी ऑलरेडी यामध्ये इंटरेस्टेड आहे इन योगा और एनी मुवमेंट अँड यू डोंट वॉन्ट टू वर्क अंडर समवन देन दिस इज वन ऑफ द फील्ड दॅट यू कॅन कन्सिडर श्युअरली. बट एफर्ट्स टाकावेच लागतात. लाईक एनी अदर प्रोफेशन एफर्ट्स आर देअर. एफर्ट्सपेक्षा पण जास्त मी म्हणेन डिसिप्लिन पाहिजे. म्हणजे नॉट एव्हरी डे विल बी 100%. एफर्टचं डेफिनेशन पण असा नाही की तुम्ही आज जसा दिवस घालवला आहे तसा सेम टू सेम तुम्ही उद्या घालवा. एफर्ट्स कॅन गो 40-60 पण ते टाकत राहायचे. 10% का असे ना. एव्हरी डे यू हॅव टू put something in. Like for beginners who are like just thinking of this, any mistakes like already you have done and you want them ki he parat repeat naka karu? Right. From my experience, I would say ki for beginners they should have patience and should not go for teaching too much. म्हणजे स्टार्टिंगला कसं होतं देर इज मोर एन्थुझियाझम की ओके आय हॅव जस्ट कम्प्लिटेड अ सर्टिफिकेशन आणि ती इच्छा असते की मला जितके शिकवता येईल तेव्हा मी शिकवेन सेशन्स. पण मग त्यांनी काय होतं तुमचं स्वतःचं लर्निंग कुठेतरी हॅम्पर होतं. स्वतःची प्रॅक्टिस हॅम्पर होते. सो तो एक पॉईंट आय वूड ॲड बिकॉज दॅट हॅपन विथ मी. अँड ट्राईंग टू टीच टू मच टू सून त्याच्यापेक्षा यू कॅन स्टार्ट विथ 1 or 2 क्लासेस इन द बिगिनिंग आणि फाउंडेशन्सवरती जास्ती भर देणे.
म्हणजे शिका तुम्ही पुढे, इट्स गुड, बट त्याच्यामध्ये तुम्ही फाउंडेशन्स Basic विसरू नये. स्किप नका करू. Yes. कारण की इट इज एव्हरीथिंग. Yes. फाउंडेशन्स इज गोइंग टू बी अ बेस. कारण की जेव्हा तुम्हाला काहीच कधी कधी असं तुम्हाला पुढे जाऊन ब्लँक फील झालं, देन यू हॅव अ फाउंडेशन ऑलरेडी टू कम बॅक टू. येस येस. सो फाउंडेशन्स विसरले नाही पाहिजे फॉर दोज हू आर जस्ट बिगिनिंग. सेकंडली, यू शुड नो द स्कोप ऑफ युअर वर्क. लाईक आय सेड, योगा थेरपी वर्क्स मोर ऑन हेल्थ कंडिशन्स, पण त्यामध्ये पण तुम्ही तुमचा स्कोप किती आहे. लाईक यू आर नॉट अ डॉक्टर युअर, यू आर अ योगा थेरपिस्ट. Yes. सो डायग्नोसिस जो पार्ट असतो, आय मेन्शन दिस व्हेरी स्पेसिफिकली, की तुम्ही कुठली हेल्थ कंडिशन डायग्नोसिस नाही करू शकत. फॉर बरोबर. एक्झाम्पल, दॅट इज नॉट फॉर यू टू डू. लेटर ऑन यू कम इन टू पिक्चर. देन यू वर्क ऑन द रूट कॉजेस ऑफ दॅट कंडिशन. सिम्पटम्स मॅनेज करणे तो तुमचा पार्ट आहे, पण ती कंडिशन डायग्नोज करणे हा तुमचा नाही आहे. म्हणजे तुमचं स्कोप काय आहे हे तुम्हाला माहीत पाहिजे. before डोंट you start. कन्सिडर युअर सेल्फ हां, डॉक्टर. तुम्ही अशी मेडिकल ॲडवाईस वगैरे नाही देऊ नाही शकत द्यायला अशा पाहिजे. वेळेस. बरोबर. आणि काय म्हणतात, हे कम्युनिकेशन आणि एक्सपेक्टेशन क्लिअरली ठेवणे समोरच्याला, हा पण कधी कधी काय Yes. म्हणतात चॅलेंज असतो. की काय म्हणतात, योगा इज नॉट अ क्विक फिक्स. म्हणजे तुम्ही जर बघत असाल की असं केल्याने असं होईल, असे व्हिडिओज भरपूर होतात. असतात. तर मग इट इज व्हेरी मिसलिडिंग. कारण की मग लोकांना वाटतं अरे का नाही होत आहे. कारण की इट इज नॉट दॅट. योगा इज अ लाईफ लॉंग व्हॉट यू से. यू प्रॅक्टिस दोज थिंग. म्हणजे तुम्हाला त्याचा बेनिफिट मिळेल मे बी डिपेंडिंग ऑन द कंडिशन, 1 महिना 2 महिना वॉट एव्हर. पण तुम्हाला आज केलं आणि उद्या त्याचा, जसं आपण गोळी खातो, क्रोसिनची गोळी खाली ताप उतरला, असं नाही होत. कारण की मोस्टली काय म्हणतात, दे हेल्प यू विथ द सिम्पटम्स. म्हणजे ताप उतरतो, पण त्याच्या मागचं रिझन काय आहे, रूट कॉजवर योगा थेरपी मोस्टली वर्क करते. सो इट टेक्स टाइम टू इरॅडिगेट इट कम्प्लिटली. सो हे पण तुम्हाला माहीत पाहिजे की तुम्ही ते समोरच्याला क्लिअरली स्टेट करा की म्हणजे दिस इज हाऊ इट इज. आणि काय म्हणतात, स्कोपच्या अंडर अजून एक पॉईंट मी सांगेन की इट इज, योगा थेरपी इज नॉट फॉर पीपल हू वॉन्ट इमर्जन्सी क्लिनिकल अटेन्शन. इमर्जन्सी जिथे असते तिथे तुम्ही योगा थेरपी नाही यूज करू शकत, बिकॉज नॅचरली इट इज नॉट अ क्विक फिक्स. ज्यावेळेस सर्जरीची गरज आहे त्यावेळेस सर्जरी करावीच लागणार आहे. किंवा काय अटेन्शन अर्जंट हवे असेल हेल्थ म्हणजे आपल्या हॉस्पिटलमध्ये, तेव्हा द्यावंच लागणार. मीन्स इट्स लाईक एखादी गोष्ट प्रिव्हेंट करण्यासाठी आपण लॉंग टर्म ही गोष्ट जसं एक्सरसाइज करतो तसं आपल्याला लाईक BP पेशंट आहे तर तुम्ही प्राणायाम, अनुलोम विलोम वगैरे, अनुलोम झालं, हो. तर ते तुम्ही पुढे जाऊन तुम्हाला बीपीचा त्रास होऊ नये म्हणून आता सुरू केलं तर दॅट इज अ गुड थिंग. किंवा जसं तुम्ही म्हणाले सर्जरी वगैरे झाली आहे तर पोस्ट ऑपरेशन राईट, तुम्हाला स्वतःची काळजी घ्यायची म्हणून तुम्ही हे लॉंग टर्म साठी बघा. नॉट लाईक की तुम्हाला आता काहीतरी झालं, तुम्ही पडले किंवा काहीही आजार झालं तर लगेच नाही पाहिजे. प्रिव्हेंटिव्ह पण आहे अँड हिलिंग पण आहे. बट हिलिंग जिकडे इमिजिएट फिक्स नको आहे. हिलिंग म्हणजे फॉर एक्झाम्पल, ओके, सम पर्सन हॅज अ प्रॉब्लेम ऑफ हाय BP, पण एवढं इमर्जन्सी नाही की त्याला ॲडमिट केलं पाहिजे अँड थिंग्स कॅन बी हँडल्ड विदाउट हॅव्हिंग सर्जरी. मग त्या प्रोसेसमध्ये देन ऑल्सो इट वर्क्स. फक्त काय म्हणतात, इमर्जन्सी म्हणजे तेव्हा ज्या सर्जरीची गरज आहेच, तो एक पॉईंट वेगळा असेल. किंवा एक हाय BP आहे पेशंट, पण इट इज नॉट ॲज अर्जंट ॲज की ॲडमिटच केलं पाहिजे. दॅट त्या केसमध्ये पण इट वर्क्स. सो वेअर देर इज नो इमर्जन्सी, वन, अँड प्रिव्हेंशन ऑल्सो. अँड ऑल्सो वन थिंग इज की योगा थेरपी शुड नॉट लिमिट देमसेल्स टू जस्ट योगा थेरपी. म्हणजे यू कॅन ऑल्सो फोकस ऑन नॉर्मल योगा टीचिंग ऑल्सो. कारण की एव्हरी योगा थेरपिस्ट इज अ योगा टीचर, बट नॉट एव्हरी योगा टीचर इज अ योगा थेरपिस्ट. करेक्ट. So you should not limit yourself to that. You already have worked, so leverage your qualities, leverage your strengths, and work on both. There is nothing wrong with that. एक सपोज आता हा व्हिडिओ बघून एखाद्या पॅरेंट्सला वाटलं की आपल्या चाइल्ड कॅन चूज योगा थेरपी और रिलेटेड field as a career option, then what questions he should ask to his child, plus what qualities he should look की Right. त्यांच्यामध्ये आहेत की नाहीत, we can go with it or not. Right. So first of all, Parents' point of view. So first of all, if you want your child to pursue this, or you want to support your child to pursue this, first thing you should look at his genuine interest, his or her genuine interest in actually practicing yoga in general.
इन जनरल म्हणतो आपण, आवड असणे किंवा Yes, करणे. yes. त्याच्या पुढे यू शुड ऑल्सो सी दॅट इट इज योगा थेरपी इज बियॉन्ड जस्ट टीचिंग अ नॉर्मल क्लास. सो त्याचा इंटरेस्ट किंवा तिचा इंटरेस्ट ह्युमन बॉडीमध्ये किती आहे, किंवा काय म्हणतात फिजिओलॉजी जी असते किंवा एक नॉर्मल वर्किंग ऑफ द बॉडी कशी असते यामध्ये तिचा इंटरेस्ट किंवा त्याचा इंटरेस्ट कितपत आहे. कारण की इट इज आफ्टर ऑल गोइंग टू बी अ थेरपी पॉईंट ऑफ व्ह्यू. त्यामुळे तुम्हाला हे माहीत असणं, म्हणजे मे बी वी आर नॉट डॉक्टर्स, बट हे त्याचं वर्किंग माहीत असणं हे खूप गरजेचं असतं. कारण की त्यानंतरच तुम्ही त्याचं काय म्हणतात हिलिंग प्रॅक्टिसेस ऑर वॉट एव्हर वी आर गोइंग टू सजेस्ट, आफ्टर इव्हॅल्युएटिंग दोज पॉईंट्स ओनली वी कॅन गिव्ह. सो तो एक पॉईंट झाला. आणि मग मोस्ट इम्पॉर्टंट पॉईंट इज की तुमचा मुलगा किंवा तुमची मुलगी स्टार्ट करायच्या आधी त्याचे इंटरेस्ट काय, म्हणजे इफ ही ऑर शी इज गुड इन बिझनेस स्किल्स or they want to pursue a stable job like structure. So if you want to stabilize your career in a job like structure, like you're a paid employee of some wellness center, in that case you should evaluate की तुमच्या लोकॅलिटीमध्ये किती स्कोप आहे. बरोबर. किंवा कुठेही जेव्हा तुमचा मुलगा किंवा मुलगी प्रॅक्टिस करणार आहे त्या लोकॅलिटीमध्ये किती स्कोप आहे ते एक इव्हॅल्युएट करणं गरजेचं असतं. आणि इफ दे वॉन्ट टू स्टार्ट देअर ओन प्रॅक्टिस तर त्यांचे बिझनेस ॲक्युमेन किती आहे, की म्हणजे त्यांचं बिझनेस साईड जी म्हणतो एक नॅचरली असते मुलांना कधी कधी, की दे अंडरस्टँड द गॅप्स, दे अंडरस्टँड वॉट अ पर्सन माईट नीड. ते जर त्यांचं चांगलं असेल तर मग दे कॅन ऑल्सो गो विथ देअर ओन सेल्फ प्रॅक्टिस इन्स्टेड ऑफ गोईंग फॉर वर्किंग ॲट सम. त्यांना बोलण्याची सवय किती आहे आणि किती काय म्हणतात हाऊ गुड ऑफ अ लिसनर ही ऑर शी इज, किंवा किती कम्पॅशनेट आहे, माणूस ओळखणे किंवा माणसाला समजून घेण्याची कॅपॅसिटी किती आहे. हे बेसिक स्किल्स आहेत. म्हणजे हे जरी असेल देन ही ऑर शी कॅन मेक अ गुड कॅन्डिडेट फॉर परस्युइंग दिस फील्ड. येस. Is there any misconception with respect to this profession? Like you should, तुम्ही अवेअरनेससाठी सांगू शकता parents, child and everyone, like is there any misconception with respect to this profession? Misconception, like I mentioned before, ki it is not close to medical field, meaning diagnosis and everything. It is not a part of your job. मिसकन्सेप्शनमध्ये तेच एक महत्त्वाचं आहे. अँड हेही मिसकन्सेप्शन आहे की ज्या लोकांना एलिमेंट्स आहेत किंवा काही आजार आहेत तेच लोक फक्त योगा थेरपी करतात, असंही नाही. यू कॅन प्रॅक्टिस योगा थेरपी टू इम्प्रूव्ह युअर ओव्हरऑल लाईफ. तुमचे स्लीप सायकल झाले, तुमचे हॉर्मोनल बॅलन्स झाला, की मी तुम्हाला आजार असला पाहिजे तरच तुम्ही कराल असं नाही. तुम्ही जे आहे त्याच्यापेक्षा अजून चांगलं जर तुम्हाला तुमची लाईफस्टाईल बनवायची असेल देन ऑल्सो देर आर व्हेरियस ऑप्शन्स ऑर व्हेरियस प्रॅक्टिसेस इन योगा थेरपी यू कॅन डू. कारण की योगा थेरपी म्हटल्यानंतर लोकांना थेरपिटिक म्हणजे काहीतरी आजार असला पाहिजे असं नाही. की म्हणजे यू कॅन ऑल्सो बिंग अ हेल्दी ह्युमन बिंग ऑल्सो यू कॅन स्टार्ट विथ प्रॅक्टिसिंग योगा थेरपी ऑल्सो. कारण की त्यामध्ये सगळंच येतं, तुमची फुल लाईफस्टाईल येते, फिलॉसॉफीचा पार्ट येतो. फिलॉसॉफी म्हणजे इट इज प्रॅक्टिकल फिलॉसॉफी, म्हणजे असं जस्ट कोट्स नाही आहेत, ते ॲक्च्युली वर्किंग लाईफमध्ये तुम्ही अप्लाय करू शकाल अशा गोष्टी आहेत जे फिलॉसॉफीमध्ये किंवा टेक्स्ट जे आहेत त्यामध्ये वापरलेले आहेत. सो यू कॅन ऑल्सो एक्सप्लोअर देम. तुम्हाला जेवढं ॲप्लिकेबल वाटतं तुम्ही करू शकता, यू कॅन टेक इट फ्रॉम देम. बट या ते एक आहे की म्हणजे यू शुड प्रॅक्टिस irrespective. If you want to summarize this career option for our audience, ते कसं summarize कराल? Yoga therapy as a career you can choose if you are a person who is practicing yoga or are willing to start with yoga practicing but giving good time and effort to it. And it's a very rewarding career for sure if you have that quality of providing value or providing solutions for people's health condition. कारण की आजकाल आहे गरज टू बी ऑनेस्ट. जर तुम्ही ते करायला तुम्हाला तुमची इच्छा असेल अँड वन्स यू स्टार्ट प्रोव्हाइडिंग व्हॅल्यू तुमची अर्निंग पण तशीच वाढत जाणार आहे. त्यामुळं तुम्हाला तो एक पेशन्स ठेवून जर तुम्ही चालू शकाल आणि व्हॅल्यू प्रोव्हाइड करण्याची इच्छा असेल आणि लर्निंगची इच्छा असेल मोस्ट ऑफ ऑल, देन दिस कॅन बी अ व्हेरी रिवॉर्डिंग करियर. अँड to summarize again, I'll say there will be challenges no matter what career we choose. So being able to navigate those challenges and evaluating what we can do about it instead of just saying this is not for me. This approach or this mindset will help you to gain more confidence in your field,
and with experience we'll learn a lot of things. So explore things, if you have interest, go for it, and at the same time see the business side and practicality of it and evaluate yourself on basis of that. If you find yourself you're a good fit, then I think definitely there's nothing that can stop you from being successful in this field. थँक्यू एव्हरीवन. तुम्हाला जर आजचा एपिसोड आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका. थँक्यू अँड कीप लिसनिंग टू ऑन बिकमिंग विथ प्रियांका.